तर नमस्कार मित्रांनो, कसं काय. तर आपण आज ब्लॉग सुरू करूया शेतामध्ये. तर हे बघा, शेतामध्ये चक्कर मारायला आलतो. हे बघा, आपण एक झाड लावलेले आंब्याचं. हे बघा किती मोठं झालं, त्यानंतर दाखवतो तुम्हाला. आपण मक्का लावली, याच्यात काही उघडी नाही मक्का अजून. हे बघा, इकडे एक झाड लावलेलं आहे, हे जांभळीचं झाड आहे. पुढे चला, अजून पुढे दाखवतो तुम्हाला. तो माझा भाऊ आहे. हे बघा, इकडे दोन, एक आंब्याचं झाड आहे आणि एक याचं झाड आहे जांभळीचं. हे बघा, याला काहीतरी सापडलेलं आहे. काय सापडलं तुला? खेकडा धरलेला आहे मस्त. बघा, दाखव. हे बघा, याला खेकडे सापडलेला आहे. मग शेतामध्ये कसं काय आला असं खेकडे, सांगा बरं. तर हे एक झाड आहे पुढचं. आणखीन हा एक झाड आहे, हे काही चटवलं होतं त्याच्यामुळे त्याला वाफ लागली. तर चाललो आम्ही पुढे. हे बघा, चाललो आम्ही आता पुढे. अजून लावायचे मित्रांनो आम्हाला झाड. आता लावू, सुरुवात झाली आता पावसाला. हे बघा, अजून इकडे दोन झाड आहे. अजून तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जांभळीचं झाड आहे. हा एक जांभळीचं झाड आहे. आम्ही पुढे जामाचं झाड आहे. हा मागच्या वर्षी लावलेला होता मित्रांनो, हा लय मोठा झाला, पण अजून गेला जाम येत नाही. आला होता एक, तो बी खराब झाला. त्यानंतर हे बघा मित्रांनो, हा एक लिंबाचं झाड आहे मोठा. दाखवतो चला. हे बघा, आमचं काही शेत असं वातावरण आहे शेताकडचं. ब्लॉग दमादमान चालू करतो मी, म्हणून तुम्ही लाईक सबस्क्राईब करायचा फक्त. हे बघा, हा माझा भाऊ आहे तिकडे. सांगरे यांना लाईक सबस्क्राईब करा म्हणा. लाईक अँड सबस्क्राईब करा राहुल ब्लॉगला. यावंच लागतं खेकडा धरायला. हां, त्यानं खेकडे धरलेला आहे. आता काय करतो काय नाही करू खेकड्याचं. काय करणार तू खेकड्याचं? त्याला तव्यावर भाजून खाणे. आज गुरुवार आहे रे बाबा. उद्या पाणी टाकून मक्का काही उगली नाही वाटतं अजून ना. हां, हे डूब बाकी होत आहे ना. खूप चिखल आहे मित्रांनो. हे बघा, खूप गारा आहे. चपलीला गारा सुद्धा लागलेला आहे. हे बघा, आणि आम्ही आता चाललेलो आहे हिरीवर. बघू विहीर किती भरलेली, काय भरलेली. मित्रांनो, वातावरण चेंज झालं ना, सर्दी वगैरे झाली. हे बघा मित्रांनो, तुम्हाला पाणी दाखवतो विहिरीमध्ये. बापरे, हे बघा किती पाणी आलेलं आहे. हे बघा बघा, खूप भरलेली आहे. साप वगैरे नाही का रे? साप होते ना याच्यामध्ये मग बाबा, आहे का? बघा, दुरून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. नाही तर अशी जागा आहे बा, पाय वगैरे घसरला ना डायरेक्ट पाण्यामध्ये. खेकडे सोडून देतोय. पाणी पिवळं कोण असेल मित्रांनो, सांगा बरं का. हे बघा, असे काही शेत आहे आमचं. ही विहीर आहे, खूप जास्त पाणी त्यात. चला आता, चला बाहेर जाऊया. मित्रांनो, आता काय आहे, आता ही लागलेली आहे, पावसाळा लागलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही शेतामध्ये येऊ शकत नाही आपण आता. हे बघा, आत्ता पाऊस पडला, जस्ट सकाळीच पडला. हे बघा, शेतामधून किती पाणी वाहत आहे बघा. हे बघा, हे बघा, याचं म्हणणं आहे खूप गार आहे म्हणे. चप्पल हातात काढून घे, मग चप्पल हातात काढून घे. चला मित्रांनो, भेटू मग पुढे. असंच मिनी ब्लॉगला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करत जा. तुम्ही लाईक फॉलो करता पण सबस्क्राईब करत नाही. सपोर्ट करा तुमच्या भावाला.